मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 96 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी, जपे राम नामावळी नित्य काळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की दैत्य कुळात जन्म घेतलेला प्रल्हाद हा अत्यंत मोठा भक्त होता. तो दररोज नित्य नियमाने राम नामाचा जप करत असे. त्याचे पापी पिता हिरण्यकश्यपू याला प्रल्हादाची ही भक्ती अजिबात सहन होत नसे. हिरण्यकश्यपू दैत्य असल्यामुळे कधीही आपल्या मुखाने प्रभूचे नाव घेत नसे. मित्रांनो, घरात धार्मिक वातावरण असताना ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळणं सोपं जातं, परंतु नास्तिक घरात जन्म घेऊन ईश्वर भक्ती करणं खूप कठीण आहे. कारण तिथे सांसारिक व भौतिक गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जातं. अशा परिस्थितीत ईश्वर भक्ती दृढ करण्याकरिता ईश्वराप्रती विश्वास असणं व नियमित साधना करणं गरजेचं आहे. सर्वात सोपी आणि तितकीच प्रभावी साधना म्हणजे नामस्मरण. ईश्वर नाम आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करतं, ज्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी देखील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत जातो. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि राक्षस कुल में जन्मा प्रहलाद एक महान भक्त था. वो हर दिन नियमित रूप से राम नाम का जाप करता था. उसके पापी पिता हिरण्यकश्यप को प्रहलाद की भक्ति बिल्कुल भी बर्दाश्त नहीं थी. हिरण्यकश्यप राक्षस था, इसलिए उसने कभी भी अपने मुंह से भगवान का नाम नहीं लिया. दोस्तों, जब घर में धार्मिक माहौल होता है तो ईश्वर तक पहुंचने का रास्ता मिलना आसान हो जाता है. लेकिन नास्तिक परिवार में जन्म लेने के बाद भगवान की पूजा करना बहुत मुश्किल है, क्योंकि वहाँ सांसारिक और भौतिक चीजों को ज्यादा महत्व दिया जाता है. ऐसी स्थिति में भगवान के प्रति भक्ति को मजबूत करने के लिए भगवान पर विश्वास रखना और नियमित साधना करना जरूरी है. बहुत ही आसान लेकिन उतनी ही असरदार है नामस्मरण की साधना. भगवान का नाम हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बनाता है, जिसके कारण चाहे स्थिति कितनी भी कठिन क्यों न हो, उससे बाहर निकलने का रास्ता मिलता ही है. इसलिए बिना आलस्य किए नियमित रूप से भगवान का नाम लेते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, born in the demon clan, Prahlad was a great devotee. He used to chant the name of Ram regularly every day. However, his sinful father Hiranyakashipu could not tolerate this devotion of Prahlad at all. Hiranyakashipu was a demon, therefore he never uttered the name of God from his lips. Friends, when there is a religious atmosphere in the home, finding the path towards God becomes easier. However, having been born into an atheist family, worshipping God is very difficult, since more importance is given to worldly and material things. In such a situation, to strengthen one's devotion to God, it is essential to maintain faith in Him and engage in regular spiritual practice. The spiritual practice of Namasmaran is extremely simple yet equally effective. The name of God creates a protective shield around us, ensuring that no matter how difficult the situation may be, a way out is always found. Therefore, without any laziness, continue to regularly chant the name of God. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.